नमस्कार मित्रांनो, एपिसोड नंबर 5 यामध्ये सर्वांचं आपलं स्वागत आहे। यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की आरसीसी घर म्हणजे नेमकं काय किंवा आरसीसी घर बांधताना नेमकी आपली कोणती काळजी घेतली पाहिजे। आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे काय होतं की रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट स्टील कॉन्क्रीट यांचं मिळून मिक्सर बनवून बनलेलं जे घर आहे तर त्याला आरसीसी घर म्हणतात। या घरामध्ये मेनली काय असतात की कॉलम्स असतात, फुटिंग्स असतात, बीम्स असतात, स्लॅब असतात आणि यापासून हे स्ट्रक्चर तयार होतं। म्हणजे जो काही घराचा लोड आहे तो फुटिंगवरती कॉलमवरून ट्रान्सफर होऊन किंवा स्लॅबमधला आलेला लोड कॉलममध्ये आणि कॉलममध्ये आलेला लोड फुटिंगमध्ये ट्रान्सफर हे आरसीसी स्ट्रक्चरमध्ये होतं। आता ह्या घराचे नेमके फायदे काय असतात ते आपण जाणून घेऊया। या घरामध्ये कसं की जसं की तुम्हाला ग्राउंड+1 किंवा ग्राउंड+2 असे जर मजले वाढवायचे असतील तर ह्या घरामध्ये ह्या स्ट्रक्चरमध्ये पॉसिबल असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही मजल्यापर्यंत ह्या घराचं स्ट्रक्चर्स तुम्ही बनवू शकता। याच्यामध्ये स्पेशली तुम्हाला फक्त स्टील डिझाईनचा प्लॅन आहे तो त्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यावा लागेल। यानंतर दुसरा फायदा होतो की ह्याच्यामध्ये जी भिंती असतात त्या आपण मिनिमम अगदी 4 इंच किंवा 6 इंच जाडीच्या आपण ठेवू शकतो, ज्याच्यामुळे तुम्हाला वापरात मिळणारा जो कार्पेट एरिया आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त मिळतो, ज्यामुळे बिल्टअप एरियामध्ये तुमचं स्क्वेअर फीट किंवा जे काही एरिया आहे तो वेस्टेज जात नाही। सोबत ह्या घराची जी लाईफ आहे ही खूप जास्त असते। म्हणजे ह्या घराची काही घरांची व्यवस्थित जर स्टील डिझाईन आणि व्यवस्थित जर काम झालं असेल तर ही घरं अगदी 60, 70 ते 80 वर्षापर्यंत पण चांगल्या प्रकारे टिकू शकतात। सोबत हे घर बांधत असताना तुम्हाला बरेचसे कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर्स असतील, म्हणजे जसं की कॉलम्स, बीम्स आणि कॉन्क्रीट याच्यामध्ये आपण स्टील आणि कॉन्क्रीटचा मोठ्या प्रमाणात वापर करतो। आता ह्या घरामध्ये आपण जर बेसिकली आपण काही तोटे म्हणायचं झालं तर तोटे फारसे नाही आहेत, पण याच्यामध्ये काय होतं की स्टील आणि ह्याची क्वांटिटी असल्यामुळे, कॉन्क्रीटची क्वांटिटी असल्यामुळे याची कॉस्टची आहे जी थोडी जास्त असते, त्यामुळे तुम्हाला इनिशियल कॉस्ट जास्त पडते, पण फ्युचरमध्ये ते जाऊन तुम्हाला प्रॉफिटेबल ठरू शकतं किंवा तुम्हाला उपयोगी पडू शकतो। सोबत ह्या घरामध्ये जर काही नंतर भविष्यात चेंजेस करायचे झाले, जसे की नवीन दरवाजा आपण ओपनिंग्स करायचे किंवा नवीन खिडकी तयार करायची असेल तर ती तुम्ही करू शकता, ज्यामुळे काय असतं की ह्या घराचा लोड हा बीम्स आणि कॉलम कॅरी करत असल्यामुळे भिंतीमध्ये काही बदल केले किंवा भिंत जरी बदलली तरी पण त्या घराला कोणताही फरक पडत नाही किंवा स्ट्रक्चरला यांचा कोणताही धोका पोचत नाही। असे हे आरसीसीचे फायदे आहेत। आरसीसी घर जर बनवत असाल तर प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करून घ्या, आरसीसी स्टील डिझायनर करून किंवा एमई स्ट्रक्चरकडनं तुम्ही त्याचा आरसीसी प्लॅन बनवून घ्या आणि मग कामाला सुरुवात करा। असेच जर तुम्हाला जर कन्स्ट्रक्शनविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा, केलं नसेल तर लगेच करा, कारण आमचे नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।